सोहळा पार पडला आणि त्यावेळेला ते आकर्षित करणारा ते 3D बॅनर दादा पाटील यांचं देखील आपण ते पाहतोय. मागच्या दिशेनं ही अशी लढत आहे, दोन अर्णाला संघातील एक मैत्रीपूर्ण लढत. एकीकडे JKCC अर्थातच जुना कोळवाडा क्रिकेट क्लब विपक्ष जयू दुर्गेश 11चा संघ आहे. ह्यातील ती लढत आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या मायबाप प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतोय. APL अर्थातच आगाशी प्रीमियर लीग पर्व तिसरं आता कोणाच्या नावी ठरणार ह्यासाठी चालणारी ती भिडत ती लढत टॉप 12 मधून आता 5वा सामना आपल्या भेटीला येतोय. चला टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणारा संघ JKCC अर्नाळा संघ, फलंदाजी प्रवृत्त केलेला संघ जयू दुर्गेश 11 संघ. तर पहिला चेंडू हलक्या रीतीने घेऊन काढला. आपले अंपायर्स या ठिकाणी ऑफिशियल अंपायर या ठिकाणी आपण पाहतोय. डान्सिंग अंपायर प्रमोद किणी सर या ठिकाणी उपस्थित झालेले, त्यांचं या स्पर्धेमार्फत हाजिरी स्वागत असेल आणि त्यांची झलक आता मात्र या ठिकाणी दिसणार आहे. सिद्धार्थ पहिल्या वरती पहिली धाव आलाय आणि आता मात्र स्ट्राईक एंड वरती विघ्नेश साखलतोडे. विघ्नेश साखलतोडे दुसरीकडे भाटीबंदर गावातील सर्व मार्गदर्शक आणि एक खंबा, एक आधाराचा स्तंभ संतोष वरटा यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे. तीन चेंडू 3 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत आणि सुरुवात एकेरीने झालाय आणि जर शेवटपर्यंत हे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती राहिले तर चौकारांची बरसात सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. 4 मध्ये 4 आल्यात. दर्शन अहिरे स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती विघ्नेश साखलतोडे आहे. एक धडाडीचे हे फलंदाज आपल्या समोर दिसत आहेत. हलक्या रीतीने टप्पा चांगला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू हलक्या रीतीने खेळून काढला. फाईन लेग ला चेंडू गेलाय खरा, परंतु 1 रन या चेंडूवरती सुद्धा आलाय. 5 मध्ये 5 आल्यात. संत गतीने सुरुवात झालाय. संत गतीने सुरुवात नाहीये तर नजर बसवण्याचं काम केलंय. हलकीशी बॅट चेंडूला स्पर्श केली, खेळपट्टी लगतच चेंडू ठेवला आणि 1 रन काढलाय. दरम्यान पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 6 धावा फलकावरती यष्टीचे. दुसरा गोलंदाजी मार्ग होती मिस्टर मुन्ना पाटील. गोलंदाजी मार्ग होती आला पुढचं षटक टाकण्यासाठी. 6 मध्ये 6 धावा आल्यात आणि आता मात्र पुढचं षटक टाकण्यासाठी मुन्ना. एक चांगला गोलंदाज JKCC अर्नाळा संघामधला. एकमेकांच्या शेजारचे हे दोन संघ आपण पाहतोय आणि एकमेकांसोबत खेळत असताना मैत्रीपूर्ण लढत सुद्धा पाहायला मिळणार आहे. परंतु या ठिकाणी काय घडलंय, कव्हरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु 1 बाउंस चेंडू डायरेक्ट परेश दहिबावकरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. परेशने चेंडूला अडवलाय आणि फेकी करण्यासाठी रेडी होता. रन घेण्याची कुठलीच संधी नाही. डॉट बॉल. आता मात्र सुरेख चेंडू पडलाय. मारण्यासाठी उपयुक्त नव्हता हा चेंडू, त्या कारणे हलक्या रीतीने ही एक धाव घेतली गेलेली आहे. एका धावण्याची धावफलक पुढे सरकलाय. 7 वरती जाऊन पोहोचलाय. दर्शन अहिरे मागच्या हंगामापासून हा फलंदाज दुर्गेश 11 संघाचा प्रतिनिधित्व करतोय आणि या वर्षामध्ये सुद्धा चांगल्या लहरामध्ये आहे, चांगल्या बहरामध्ये आहे, चांगली फलंदाजी करतोय आणि त्याची झलक दिसते ती म्हणजे त्याच्या खांद्यावरची मॅन ऑफ द मॅचची जर्सी.
डॉट बॉल आलेला होता. त्यानंतर या ठिकाणी काय घडलंय, आखो टप्पा चेंडूवरती ऑन साइडला क्रॅकिंग शॉट मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची वरची कड लागून चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातो. गडी बाद. चौथ्या चेंडूवरती या ठिकाणी विकेट हासिल केलाय. म्हणजे जो एकेरी धावसंख्येचा ग्राफ वाढवता त्याला या षटकामध्ये पूर्णपणे थांबवून ठेवलेला आहे. हलक्या रीतीने विकास धसकर वन डाऊनच्या रूपाने फलंदाजी मार्कवरती आलेला आहे. सुरुवात झाली त्याच्या वैयक्तिक धावसंख्येची सुद्धा एका धावाने धावसंख्येमध्ये वाढ केल्यानंतर सांघिक धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचलाय. लास्ट बॉल या षटकातला बाकी आहे. मुन्ना कमालीची गोलंदाजी करतोय. आतापर्यंत शेवटच्या चेंडूवरती काय घडेल. खोलवटा चेंडू सरळ बॅटिंग मारला फटका. या ठिकाणी लाल्यानी फेकी केली होती, गॅदर करण्यामध्ये चुकी केली मुन्नानी आणि त्या चुकीच्या चालते विघ्नेश साखलतोडे आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय. रन कंप्लीट केलाय. दरम्यान पहिलं षटक संपलंय. पहिलं षटक संपल्यानंतर 9 धाव फलकावती 1 गडीच्या मोबदल्यानंतर जयू दुर्गेश 11 संघ. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपण पाहतोय 9-1 गडीच्या मोबदल्यानंतर परिस्थिती थोडीशी संत आहे आणि त्या संत परिस्थितीला सुरुवातीला बॅलन्स करण्यासाठी एक मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर पाहिलं जाईल की या इनिंगमध्ये किती धावा. प्रणय म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती आलाय. पुढचा गोलंदाज प्रणयचा हा बॉल विघ्नेश साखलतोडेसाठी गुड लँड वरती टप्पा पडून थोडासा उसळी घेणाऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय हलक्या रीतीने एक धाव काढली गेलेली आहे. विघ्नेशला आतापर्यंत त्याच्या रेंजमध्ये अजूनपर्यंत चेंडू मिळालेला नाही आहे. त्या कारणे आतापर्यंत त्याला आपण पाहिलं एकेरी धावसंख्या काढतानाच, परंतु स्लॉटमध्ये चेंडू आल्यानंतर त्याची तो झलक नक्कीच दाखवेल. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केला कव्हर दिशेला आणि त्या ठिकाणी लाल्या करतोय चुकी. चेंडू जातोय सीमारशी पार 4 धावांसाठी चौकार. वा वा, शेवटचा इश्क लढाईवाला स्टेप भारी होता. प्रमोद किणी सर जाणले जातात आपल्या डान्सिंग स्टाईलसाठी. पंच गिरी तर बाजूला त्यांची, परंतु त्यांची डान्सिंग स्टाईल पाहायला प्रेक्षकांची गर्दी भरपूर ठिकाणी होत असते. दरम्यान या ठिकाणी तिसऱ्या चेंडूवरती आलेली आहे एक धाव. धावफलक आपण पाहिलं तर 1-5-15 15 वरती जाऊन पोहोचलाय. बॅलन्सिंग आता मात्र झालाय. जो फटका मोठ्या फटकाच्या शोधात होता जय दुर्गेश 11 संघ, तो मोठा फटका या ठिकाणी विकास धसकरच्या बॅटीतून आलाय. आता मात्र विघ्नेशसाठी असणार आहे हा चौथा चेंडू तिसऱ्या षटकातला. ड्राईव्ह केलाय टॅपच्या सहारे. चेंडू आता मात्र गौरव घोडके त्या चेंडूला अडवतोय. चुकी करत नाहीये. मागे चुकी झाली परंतु आता मात्र तो रेडी आहे त्याच ठिकाणी. कोलवटा पॅल चेंडू वरती क्रॅकिंग शॉट. बॅटिंग मध्ये साऊंड जबरदस्त आला होता. चेंडू जातोय सीमारशे पार 4 धावांसाठी. क्या झटके हैं, जबरदस्त झटके ऐसे जैसे हम लोग अटके. चौकार आलाय. 4 धावांनी वाढ केले धाव फलकावरती. धावा 19-19. सुरुवात झालाय फटकेबाजीला. सुरुवात केली विकासने, त्याला कंटिन्यू करण्याचं काम आता मात्र विघ्नेश साखलतोडे करतोय. हलक्या रीतीने पहा चांगला चेंडू होता. या अगोदर चेंडू खराब होता त्याच्यावरती हिट केला. चेतनच्या बाजूने चौकार ठोकला होता आणि आता मात्र चांगला चेंडू पडला. हलक्या रीतीने त्या चेंडूला खेळून काढला, मान दिला त्या चेंडूला, स्ट्राईक रोटेट केली आणि आता मात्र तिसरं षटक या ठिकाणी संपलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावती 20-20.
येस थँक्यू सो मच. चला 6 मिनिटं राहिल्या शेवटची. 6 मिनिटं राहिलेली आहेत. 6 मिनिटांमध्ये एक षटक संपवायचं आहे. चेतन आलेला आहे गोलंदाजी मार्गवरती. तिसऱ्या षटकामध्ये फटकेबाजीला सुरुवात झाली आणि आता मात्र अखेरचं षटक या ठिकाणी आपल्या समोर घेऊन आलाय चेतन कदम. एक चौकार सोडून एक चुकी झालाय त्याच्याकडनं, परंतु गोलंदाजी मार्कवरती आल्यानंतर त्याची भरपाई करेल का हे बघण्यासारखं असणार आहे. कारण समोर विघ्नेश साखलतोडे आहे, एक तडाखेबाज फलंदाज जय दुर्गेश 11 संघाचा, आणि त्याच्या साथीला आपण विकास धसकरला पाहतोय. ड्राईव्ह केलं आणि ड्राईव्ह केल्यानंतर या ठिकाणी काय फेकी थोडीशी नाही भरपूर खराब होती. 1+1 अशा 2 धावा भेटील. थँक्यू. पाणी घेऊन जा आयोजक. थँक्यू. थांबतोय. पाणी घेऊन जा. पाणी प्लीज घेऊन जा मैदानामध्ये. विघ्नेश साखलतोडे आपल्या क्रीजमध्ये पोहोचण्यासाठी छलांग लागली होती, त्या कारणे थोडस दुखापत. प्रत्येक चौकाराच्या मागे विघ्नेश साखलतोडे यांच्या 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी अनाऊन्स करायच्या अगोदर विघ्नेश साखलतोडे थोडंसं या ठिकाणी दुखापत झालेला आहे. धावफलक 22 वरती पोहोचलाय. 5 चांगला चेंडू अडवला गेला होता, परंतु रन घेण्याची हा मध्ये दोन्ही फलंदाज होतोय, त्याच्यामध्ये भरपूर वेळ होता, परंतु फेकी भरपूर उंचावरून होती, त्या कारणे मुन्नाच्या डोक्यावरून चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये डायरेक्ट. त्यामुळे 1+1 अशा 2 धावा धावसंघामध्ये ऍड केल्या गेल्यात. चला अखेरकार या ठिकाणी विघ्नेश साखलतोडे रेडी होतोय पुढचे चेंडूंसाठी. आपल्या या स्पर्धेमध्ये ॲक्वा पॅलेस रिसॉर्ट यांच्याकडनं सुद्धा आपल्याला हातभार लागलेला आहे. येत्या 24 डिसेंबर रोजी त्या ॲक्वा पॅलेस रिसॉर्टचं या ठिकाणी आपण पाहिलं तर नवापूर नगरीमध्ये उद्घाटन सोहळा आहे, आणि त्या उद्घाटन सोहळ्यामध्ये प्रमुख आकर्षण म्हणजेच क्लासिकल नृतिका गौतमी पाटील यांचा डान्स शो होणार आहे. तर सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, हा डान्स शो पाहण्यासाठी नक्कीच उपस्थिती दर्शवायची आहे. मागे सरसावून मारला फटका, या ठिकाणी फटका चांगला, तितकीच चांगली क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 3 धावा रोखल्यात प्रणय म्हात्रे याने. एका धावने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या फलकावरती लगावली 23. विघ्नेश साखलतोड्याच्या प्रत्येक चौकाराच्या मागे विकी बेनबन्सी यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. आवडता खेळाडू आहे विकीचा, आणि त्या कारणे त्याच्यासाठी बक्षीस लगावत असताना डॉट बॉल आलेला आहे. चेतन यांच्या हातून पडणारा चेंडू मारता आलेला नाहीये विकास दसकरला, त्या कारणे डॉट बॉल. मागे सरसावून जागा बनवली, कव्हरची शिला मारला फटका. या ठिकाणी परेशची थोडीशी चुकी झालाय, आणि त्या चुकीच्या चालते ही रन या ठिकाणी कंप्लीट झालाय. 4 चेंडू आतापर्यंत संपलेत, शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 24 धावा फलकावरती आहेत. येणारे 2 चेंडू मध्ये जय दुर्गेश 11 संघ मनामध्ये विचार करतोय, 1 फटका 4चा यावा. 1 फटका 4चा येईल तर एक धावसंख्यामध्ये बळकटी प्राप्त होऊ शकेल, एक चांगली फायटिंग टोटल सेट होऊ शकेल. 24 पोचलाय, 2 मध्ये किती येतील हे बघण्यासारखं असणार आहे. कारण विघ्नेश अजून खेळपट्टीवरती आहे, साथीला विकास आहे, आणि हे दोघं असताना या 2 चेंडूंवरती किती धावा येतील ते बघण्यासारखं असणार आहे. कोलडाबा चेंडू उसारा बॅटिंग मारला फटका, त्या ठिकाणी सौरभ रेड्डीज. डाऊन द ग्राउंड चेंडू चालला होता, परंतु त्या ठिकाणी सौरभ त्या ठिकाणी उभा ठाकला आणि चेंडू अडवून टाकला. 1च रन मिळाला या चेंडूवरती, 1 रनची लास्ट बॉल. धावा फलकावरती 25, 25 रन ऑन द बोर्ड. शेवटचा येणारा चौकार 29, 30चं टार्गेट, 1 रन आली. 26, 27चं टार्गेट. परंतु ह्या चेंडूवरती काय घडेल तो हा चेंडू दर्शवेल.
कोलोटा चेंडू सरळ बॅटिंग मारला फटका आणि तो चौकार आलेला आहे. म्हणजे 4 धावांनी वाढ 29 वरती धावफलक पोहोचलाय आणि येत्या 24 चेंडू मध्ये 30 धावांचं टार्गेट JKCC अर्नाळा संघासाठी. जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना बोले ओले ओले थँक्यू. चला दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मधून थांबायचं आहे. तेजस सिल्वेन आणि आई एकविरा नारंगी. तेजस सिल्वेन आणि आई एकविरा नारंगी दोन्ही कॅप्टन या मध्ये टॉस केला जाणार आहे. चला मागे मंडप आहे गणपतीचा आणि त्याच्या मंडपामध्ये आमच्या गावातल्या महिला बसलेल्या आहेत. तर त्यांच्या समोरील जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल त्यांना बघण्यासाठी जागा द्या प्लीज. प्रिन्स मागे आमच्या महिला भगिनी आहेत त्यांना बघण्यासाठी थोडंसं जागा करा. ए पोरांनो चला सुरुवात संत होती परंतु अखेरच्या षटकामध्ये चांगल्या धावा गोळा केल्या. 29 धावांपर्यंत जय दुर्गेश 11 संघ पोहोचलाय. 30 धावांचं टार्गेट ठेवलंय JKCC अर्नाळा संघासाठी. सलामी बॅटर ते पार करण्यासाठी उतरलेत. हॅलो 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 सूरज बली बेनबन्सी यांच्या शुभस्थ नेक्स्ट मॅचचा टॉस होणार. तर आपणास विनंती की आपण थँक्यू डीजे थांबवतोय. एका बाजूला तेजस 11. चला चालाकी आपल्याला दिसलाय. विकेट आलंय या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती. चेंडू जबरदस्त टाकण्यात आला होता, स्पिन झाला आणि त्यामध्ये स्टंपिंगच्या रूपाने गडी बाद झाला. पुढच्या चेंडूवरती एकेरी धाव आलाय. चेतन कदम वन डाऊनच्या रूपाने फलंदाजी मार्कवरती आलाय. प्रणय मात्रे बाहेर गेलाय. 30 धावांचं एक भलं मोठं आव्हान आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती दबाव आणि त्याच्यानंतर एकेरी धाव. 2 चेंडू 1 धाव 1 गडी. बॅक टू डिपार्ट. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. वाईटचा इशारा पंचांकडनं आलाय आणि अवांतरीची धावसंख्येमध्ये वाढ. धावफलक 2 वरती पोहोचलाय. 2 चेंडू 2 धावा फलकावरती लगावले गेले. कोलोडा पॅच चेंडू कव्हर दिशेला मारला फटका. या ठिकाणी विघ्नेश साखर वेगाने फेकी केलाय आणि फेकी थोडीशी लांब असल्या कारणे विकासला गॅदर करता आला नाही. त्या कारणे 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळाल्यात. विजय दास यांना विनंती असेल आपण मंचावरती जाऊन आसनस्थ व्हायचं आहे.
विजयदास. आता मात्र या ठिकाणी काय घडलंय, कट करायचा होता डिक्लेअर झोन मध्ये, परंतु बॅटची वरची कडा लागून मर्यादित क्षेत्राच्या गडी चेंडू बाहेर गेलाय, त्या कारणे गडी होतो बाद. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इष्टाचा कुलकंद झुलवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इष्टाचा कुलकंद झुलवा. या जोडीला मुंबईला फिरवा, दांडीला जोडीला मुंबईला फिरवा, मला जोडीला मुंबईला फिरवा. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. विकेट आणखीन एक गेलाय, सौरभ झालाय बाद आणि सौरभ नंतर फलंदाजी मार्क वरती आलाय गौरव घोडके उर्फ लाल्या. 4 चेंडू 4 धावा फलकावरती आहेत. 30 धावांचा पाठलाग करत असताना हलक्या रीतीने घेऊन काढला, 1 रन या ठिकाणी या चेंडूवरती भेटू शकेल. 5वा चेंडू होता आणि 5व्या चेंडूवरती 5वी धाव या ठिकाणी फलकावरती लगावली गेलेली आहे. अजूनही आपण पाहायला गेलात 19 चेंडू आहेत. 19 चेंडूमध्ये 25 करायचे आहेत JKCC अर्नाळा संघाला. लास्ट बॉल या षटकातला चेतन करता समीर कदमचा हा बॉल हलक्या रीतीने घेऊन काढलाय, कट केलाय, पॉइंट रिझन मध्ये चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो. आणखीन एक धाव फलकावरती धावफलक 6. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इष्टाचा कुलकंद झुलवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इष्टाचा कुलकंद झुलवा. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं मनोरंजन सुद्धा या ठिकाणी होणार आहे, कारण आपले प्रमोद किणी सर सुद्धा मैदानामध्ये या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आपला जलवा दाखवण्यासाठी. दरम्यान विकास धसकर गोलंदाजी मार्कवरती आलाय. नेक्स्ट गोलंदाज जय दुर्गेश 11 संघाकडून पहिल्या षटकामध्ये 6 आल्यात. दुसऱ्या षटकामध्ये ऑन साईडला मारला फटका स्वयं गिरकर त्या ठिकाणी आहेत. त्याच्या साईडनं त्याच्या आजूबाजूने मारून निश्चितच चौका गोळा करता शक्य होत नाही. आता मात्र या ठिकाणी पंच तटस्थ आहेत, म्हणजेच हा डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकल्यात विकासने. आता मात्र चांगली सेकंड इनिंग मध्ये बळकटी प्राप्त करतोय जय दुर्गेश 11 सह, कारण आतापर्यंतचे 8 चेंडू पडलेत. 8 चेंडू मध्ये अवघ्या 6 धावा फलकावरती लगावल्यात. हलक्या रीतीने घेऊन काढला चेंडू, डिक्लेअर झोनच्या इकडे चेंडूला अडवलाय, तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी कंप्लीट झालाय. एका धावण्याची धावफलक 7 वरती जाऊन पोहोचलाय. ज्या ठिकाणी आपण पाहतोय 9 चेंडून आतापर्यंत खेळ संपलाय सेकंड इनिंगच्या आणि धावा 7. ड्राईव्ह केलाय कव्हर दिशेला, त्या ठिकाणी फिल्डर आहे परंतु त्या ठिकाणी जमिनीलगत येणारा चेंडू अचानक उडल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती घात झालाय, परंतु चेंडू अडलाय. चेंडू अडल्यानंतर एकच धाव आलाय. 1 धाव आल्यानंतर धावफलक 8 वरती पोहोचलाय. दोन चेंडू बाकी आहेत शेवटचे या षटकातले. विकासने थांबवलंय. हलक्या रीतीने घेऊन काढला. चेतनला माहिती आहे विकासच्या चेंडूंवरती आपल्याला जोखीम उचलून चालणार नाहीये. ही षटक जाऊ दे, पुढच्या षटकामध्ये जो येईल त्याचा वेलकम आपण आपल्या बॅटीने द्यायचा आहे. तर 9वी धाव फलकावरती लगावली जाते. लास्ट बॉल हलक्या रीतीने घेऊन काढला या ठिकाणी चेंडूला आणि 1 रन काढली गेलेली आहे. दरम्यान 2 षटक संपल्या. मैं तो रास्ते से जा, मैं तो भेलपुरी खा रहा था, मैं तो लड़की घुमा रहा था, रास्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था, लड़की घुमा रहा था. तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं. या शेवटचे ठेके जबरदस्त. ज्या पद्धतीने ठेके त्या पद्धतीने यांचे ठोके दिसत आहेत. दरम्यान प्रेक्षकांना विनंती असेल पडद्याला सोडून उभं राहायचं आहे. पडद्याला सोडून उभं राहायचं आहे. रविकांत घरत गोलंदाजी मार्कवरती आला. तिसरा षटक टाकण्यासाठी स्वतः फॉलो चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी सुद्धा चांगली केलाय, परंतु त्या ठिकाणी थोडस समीर लेझी आहे, परंतु यष्टीनं स्पर्श केल्यानंतर
फलंदाज आपल्या क्रीजमध्ये पोहोचला आहे का ते बघण्यासाठी रिव्ह्यू रेफर केलाय पंच गंभीर पाटील यांनी. पंचांचा इशारा या ठिकाणी आलाय. इट्स नॉट आउट, रन कंप्लीट. आणि पंच एक मिनिट, ही रन घेतलाय की नाही घेतलाय, तो रिटर्न फिरलाय की रन कंप्लीट केलाय. थँक्यू सो मच. रन कंप्लीट झालाय तर एक रनने धावफलक पुढे पोहोचेल, 11 वरती जाऊन पोहोचेल. रविकांत घराचा हा बॉल, हो हो काय बात आहे, जबरदस्त चेंडू, टप्पा पडल्यानंतर हातभर वळण घेतो आणि तो सुद्धा वेगाने. फलंदाजाला काहीच कळलं नाही, विकेटीच्या हातामध्ये चेंडू गेलाय, विकेटीने तो गॅदर केला आणि तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर डॉट बॉल या ठिकाणी झालेला आहे. 2 चेंडू आतापर्यंत संपल्या. आता चांगली गोलंदाजी. येस, डॉट बॉल. पहिली एक धाव, त्यानंतर डॉट आणि पुढे काय. आता मात्र कठीणाई वाढत चाललेली आहे टीम JKC अर्नाळा संघासाठी, कारण धावा येत नाहीत. मागे सरसावून जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु त्या ठिकाणी दर्शन हिरे चेंडू अडवलाय आणि बॅकअप साठी त्या ठिकाणी आपण पाहिलं मकरन त्या ठिकाणी आले आणि चेंडूला उचलून फेकला. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. एक धाव कंप्लीट झाल्यानंतर आपण पाहतो एक धावण्याची धावफलक 12 वरती जाऊन पोहोचलाय. अजूनही 18ची गरज आहे. 9 बॉल 18, 12ची सरासरी. वेगवान चेंडू परंतु दिशाहीन चेंडू. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा पंचांकडनं आलाय. आणखीन एक धावफलकावरती 13 धावफलकावरती. आकुटोब्या चेंडू, विकनेस साकल जोडे त्या ठिकाणी थोडंसं फंबल. एका धावांची 14 वरती धावफलक पोहोचलाय. 8 बॉल 16 धावांची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी JKC अर्नाळा संघ. मॅच संपलेली नाहीये, कारण ओहो या ठिकाणी काय घडलंय, गडी बाद. हे मी हायकोली सोरीला डोली न मुंबईच्या किनारी, भारतीन कोली हानल्यान डोली न चल जाऊ बाजारी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्या चेंडूवरती कव्हरच्या दिशेला तो जो बॅनर आहे त्या कोपऱ्यात मारण्याचा प्रयत्न केला होता चेतननी, परंतु बॅटची वरची कडा लागल्यानंतर मर्यादित क्षेत्राच्या बाहेर चेंडू गेला, गडी बाद झाला. आदरणीय सन्माननीय करण बारी साहेब
आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत असेल. आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. APL आगाशी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत हृदयाच्या अंतकरणापासून साहेब आपलं सहर्ष स्वागत असेल. संपूर्ण आता मान्यवर आज खऱ्या अर्थानं सुपर दिवस, ग्रँड फिनालेचा दिवस, आगाशी बिग बॅश लीग सीझन 3 आणि आलेले मायबाप वर्ग संपूर्णतः आपलं आगाशी ग्रामस्थांच्या वतीनं आगाशी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. गो टू अनिल सर. ह्या शेवटच्या चेंडूवरती चौकार सिद्धार्थ डोकेने आलेला ठोकला आणि जो फासला मोठा होता त्याला कमी करण्याचा प्रयत्न केलाय. शेवटच्या षटकामध्ये 12 धावांची गरज JKCC अर्नाळा संघासाठी. विघ्नेश साकलतोडे, अर्नाळाचा हार्दिक पांड्या गोलंदाजी मार्कवरती. फुलटॉस होता परंतु ऑप्शनच्या भरपूर बाहेर. गौरव घोडकेने हा चेंडू सोडला ऑप्शनच्या भरपूर बाहेर. वाईडचा इशारा पंचांकडून आलाय. कोलटपाय चेंडू वेगवान पद्धतीने टाकला गेला होता परंतु त्या चेंडूवरती बॅटची कडा लागून खेळपट्टी लगतच चेंडू राहिलाय आणि 1 धाव आलाय. 5 बॉल अजूनही 10 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. सिद्धार्थ डोके 1 चौकार आलेला आहे त्याच्या बॅटतून आणि पुढे गरज आहे आणखीन चौकारांची. 5 बॉल 10 धावांची गरज, 12ची सरासरी कायम आहे. विघ्नेशचा हा बॉल फुलटॉस परंतु या ठिकाणी बॅटीची कडा लागून डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 1च धाव भेटेल. 4 बॉल 9 धावांची गरज. 4-9 मॅच या ठिकाणी रोमांचक स्थितीमध्ये आहे. एखादा चौकार थोडासा जवळ येईल JKCC अर्नाळा संघ परंतु तो चौकार कोणाच्या बॅटीतून येणार आहे, सिद्धार्थ की गौरव. फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेला. ओ हो थोड़ी सी कम हाइट वाले सलमान खान हमारे यहाँ पर दिखाई दिए. चला 3-5 लाल्याच्या बॅटीतून आलाय आणि जय दुर्गेश 11 संघाचा जबरदस्त क्षेत्ररक्षकाच्या बाजूने मारलाय. राहुल पाटीलच्या ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू. वाईडचा इशारा पंचांकडून. मॅच मध्ये ट्विस्ट, कहाणीमध्ये ट्विस्ट या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळालाय. जी मॅच 6-12ची होती गौरवच्या बॅटीतून 1 चौकार आल्यानंतर मॅच आता बनलाय 3 बॉल आणि 4 धावांची गरज आहे JKCC अर्नाळा संघाला. जवळ आलाय मॅच. अनिल सर 1 मिनिट थांबवतोय. आदरणीय सन्माननीय विनय म्हात्रे साहेब, आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. APL अर्थातच आगाशी बिग बॅश लीग आणि ह्या स्पर्धेच्या वतीनं साहेब आपला हृदयाच्या अंतकरणात सहर्ष स्वागत कर. आगतम स्वागतम, सहर्ष स्वागतम साहेब. 3-4 की मैच, क्या बात है. लाल्या बन गया यहाँ पर. आल्या आल्या हीरो. एक मिनिट जल्लोष कमी करायचा आहे. नक्कीच टेक्निकल मदतली जात आहे परंतु आलेले मान्यवर खऱ्या अर्थाने थर्ड रेफर केला गेला आहे. पंच पडताळतील की हा स्टेप आहे का. स्टेप साठी रिव्ह्यू आहे. वैभव पाटील थोडंसं यायचं आहे.
विनय म्हात्रे साहेब, खऱ्या अर्थानं आज मंचाच्या दिशेने आपण पाहतोय अनेक मान्यवर आणि ह्या स्पर्धेला गुण्या गोविंदांना पार पडण्यामध्ये एक आर्थिक एक त्यातीलच एक विनय म्हात्रे साहेब आपल्या दिशेने आहेत. परंतु आता टेक्निक टीमची मदत घेतली जाते. दोनच संघ आहेत, एकीकडे अल्लाला नगरीतील ती भिडत आहे, ती लढत आहे. एकीकडे दुर्गेश 11 जय दुर्गेश 11चा संघ आहे, दुसरीकडे JKCC अर्डाला. आणि टेक्निकल टीम यावेळेला तो डिसिजन थोड्याच वेळात आपल्यापर्यंत येईल. संपूर्णतः त्या आयोजक अजय पवार, वैभव पाटील, अनिल बेनबन्सी, संपूर्णतः ती टीम आता डिबेनच्या माध्यमाने तो डिसिजन हा आपल्यापर्यंत येईल. स्टेप आहे. JKCC आहे. चेतन, प्रेक्षक बाकीचे बाहेर येतील, पण असतील. हॅलो हॅलो, फक्त त्याच्या डगआउट मध्ये जायचंय, डगआउट मध्ये जायचंय. JKCC अर्नाळा संघ डगआउट मध्ये जा प्लीज. असो. हॅलो हॅलो, चेक. सूचन पदाधिकारी तो निर्णय आता देतील.
चला खेळाडू कक्षामध्ये बॅटिंग करणार संघ.
चला दोन्ही संघ आपापल्या पोझिशनमध्ये प्रेक्षक राजा वर्ग आपण मैदान सोडायचं आहे. असोसिएशनच्या रूल्सनुसार हा 1 रनची पेनल्टी असेल. विकास आपण चर्चा केली होती असोसिएशन मेंबर सोबत. डिसिजन फायनल आहे मित्रांनो. प्लीज रिक्वेस्ट असेल सामना चालू करा. चिका असोसिएशनचा रूल्स आहे प्लीज मित्रा. ऐकल्याबद्दल आणि धन्यवाद दुर्गेश. जय दुर्गेश 11 तुम्ही निर्णय ऐकल्याबद्दल. आता याच्या पुढे सामना होणार आहे 2 बॉल 5 रन. 2 बॉल 5 रन होणार आहे सामना. चला 2 मध्ये 5 धावांची गरज आहे. 2 मध्ये 5 प्रेक्षकांच्या पण गाड्या पार्किंग साठी आपल्याला ग्राउंडच्या उजवीकडे जागा आहे तिथे आपण गाड्या पार्क करा. चला 2 चेंडू 5 धावा. चला 2 चेंडू 5 धाब्यांची गरज आहे. विघ्नेश सागलतोडे बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होते. स्ट्राईक हँडला लालिया 2 मध्ये 5. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ढूंढो 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 रे साजना, ये क्या हुआ. चेंडू निघून गेला हातामधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा डगआउट मधून सर्व खेळाडू डगआउट मध्ये असलेले जे काही दिसे अर्नाला आणि त्यांच्यासोबत प्लीज प्रणय मात्रे थोडे मागे वा, थोडे मागे वा प्लीज, थोडे मागे वा, सहकार्य करा प्लीज, थोडे मागे वा. आशू आशू तिकडे उभा राहा प्लीज 2 मिनिटं. चौकार चौकार निर्णायक वेळेला चौकार. इकडून इकडून सुद्धा इकडून थोडा प्लीज प्लीज प्लीज. आता एका चेंडू मध्ये 1 धाब्यांची गरज. 1 मध्ये 1 अटॅक अँड फिल्डिंग. 38 सर्कल मध्ये जबल पास. थांबा 1 मिनिट 1 मिनिट. पंच 1 मिनिट. हा जरा इकडे वायर आहे. गंभीर सर 1 मिनिट. हा 1 मिनिट. चला ऑल सेट. लाल्या समोर विघ्नेश सज्ज होते. जवळपास 38 सर्कल मध्ये सर्वांना उभं केलंय. चला रेडी. ऑफिशियल पंच सुद्धा रेडी आहेत. बॅटर रेडी, बॉलर रेडी. 1 चेंडू 1 धाब्याची गरज. जे केसीसी अर्नाला संघासमोर. जयूद दुर्गेश 11 अर्नाला. मोठा फटका मारायचा प्रयत्न. मॅच 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 फिनिश. सामना संपलाय. सामना
सामना जिंकलाय JKCC अर्नाळा या संघाने. चला JKCC संघ विन झालेला आहे या ठिकाणी आणि अंतिम 6 मध्ये पोहोचलाय.